तर हे सगळे 5 कोर्सेस तुम्ही 1000 फीज मध्ये देताय का? सोबतच प्रत्येक कोर्समध्ये काय शिकवलं जातं, जसं की ग्राफिक्समध्ये काय आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय आहे, यूट्यूबमध्ये स्पोकन इंग्लिश आणि बेसिक इंग्लिश. तर प्रत्येक कोर्सचा कंटेंट काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे. सोबतच त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे शिकल्यानंतर, फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनिंग केल्यानंतर तुम्हाला काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वर्क फ्रॉम होम तुम्ही काय करू शकताय, सोबतच मार्केटमध्ये या फील्डला असेल तर काय डिमांड आहे. तर सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. तुमच्या भरपूर शंका आहेत या सगळ्या कोर्सेसशी रिलेटेड आणि त्याच्यासाठीच म्हटलं की एक सेपरेट व्हिडिओ बनवूया सो दॅट सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत तर त्या क्लिअर होतील. कुठेही व्हिडिओ स्किप न करता डिटेलमध्ये बघा. संपूर्ण कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच जर तुम्ही कोर्स करताय किंवा जरी तुम्ही कोर्स नाही करत तरी नक्की मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या फ्युचर लाईफमध्ये हा जे कोर्सेस असतील किंवा ही जे इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला युजफुल ठरणार आहे. सोबतच अजून एक बोनससाठी मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी अकॅडमी चालू करायची असेल, ऑनलाईन अकॅडमी चालू करायची असेल, कारण तुमच्या मला भरपूर मेसेजेस आलेले आहेत त्या प्रकारे, तर ती तुम्ही कशा पद्धतीने चालू करू शकताय तर त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर आज आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट आपल्या चॅनलवरती नेहमीच बघण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राइब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. सगळ्यात पहिला थँक्यू सो मच. लास्ट व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम दिलं, इतके भरभरून मेसेजेस केलेत आणि भरभरून ऍडमिशन सुद्धा कोर्ससाठी आलेले आहेत, रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे सगळे रजिस्ट्रेशन ओपन आहेत, अजूनही रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तर तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न होता फीजचा, तर तो मी कव्हर करते. ग्राफिक डिझायनिंग 2 महिन्याचा कोर्स आहे, टोटल 2 महिने ड्युरेशन आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट 1.5 महिने ड्युरेशन आहे. यूट्यूब मास्टर क्लास 1 महिना, त्यानंतर स्पोकन इंग्लिश 1.5 महिना आणि बेसिक इंग्लिश 2 महिने. ठीक आहे. आणि हे प्रत्येक कोर्सेस, हे टोटल 5 कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या फील्डमधले आहेत. कारण मला प्रचंड आवडतं वेगवेगळ्या फील्डमधला गोष्टी समजून घ्यायला, शिकायला आणि त्या इतरांना शिकवायला. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या फील्ड्स काय काय आपण अपॉर्च्युनिटीज लोकांना देऊ शकतो तर मी नेहमीच सर्च करत असते आणि हे 5 आत्ता सध्याचे आता ते मी चालू केलेलं आहे. त्यामुळे हा प्रत्येक कोर्स डिझाईन करताना मी माझं स्वतःचं वैयक्तिक अटेन्शन, पर्सनल अटेन्शन आणि ऑलमोस्ट 99% जो डाटा आहे या कोर्सचा तर तो सगळा मी स्वतः जो आहे तो डिझाईन केलेला आहे. आणि त्याच्यासाठी नक्कीच मला खूप सारा अभ्यास, खूप सारा रिसर्च, माझा टाइम जो आहे तर तो नक्कीच इन्व्हेस्ट करावा लागतो. ठीक आहे. तर हा कंटेंट होता. सोबतच मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की माझ्याकडे असिस्टंट टीचर आहेत, कारण हा सगळ्या गोष्टी असतील तर त्या मला एकटीला मॅनेज करणं पॉसिबल होत नाही. जसं जसं आपण ग्रो होतोय, ठीक आहे, आपल्या कामामध्ये आपण वाढतोय, आपली कंपनी वाढते, तसं तसं आपल्या सोबत आपली जी टीम आहे तर ती सुद्धा आपल्याला घ्यावी लागते आणि आपल्याला ग्रो जे आहे ते करावं लागतं. एकट्याला बॅलन्स होत नाही. नाहीतर मग काय होतं, एकट्यानं जर केलं तर तुमची जी सर्व्हिसची क्वालिटी आहे ना तर ती पुअर होते, लो होते. तर मला तसं नव्हतं करायचं. माझी जी सर्व्हिस आहे, जे माझे कन्सेप्ट्स आहेत तर ते अगदी क्लिअर कट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांचे काय डाऊट्स असतील तर ते मला क्लिअर करायचे. मला फक्त कुठलाही कोर्स सेल करायचा नाहीये. ठीक आहे. तो कोर्स सेल केल्यानंतर त्यातून मला आउटपुट्स हवेत. मला आज माझे स्टुडंट्स मेसेज करतात की आजच मला एक मेसेज आला होता की मॅम जस्ट मी 1300 रुपयाची ऑर्डर कंप्लीट केली आणि 1300 रुपये काय मोठी अमाऊंट नाही आहे, बट स्टील ती अमाऊंट मी अचीव्ह केली आणि त्याच्याबद्दल त्यांना खूप छान वाटत होतं. तर मला अशी खूप मेसेजेस येतात स्टुडंट्सचे की मॅम आज आम्ही इतकी ऑर्डर कंप्लीट केली, तितकी ऑर्डर कंप्लीट केली आणि घरातून करतात, फोनवरून करतात आणि मला खरंच खूप त्यांचं कौतुक वाटतंय. आणि आत्तापर्यंत मी हे जे केलं ना तर त्याचं मला खूप म्हणजे छान वाटतं की आपण जे मॉडेल तयार केलेलं आहे तर नक्कीच लोकांच्या फायद्याचं ठरते, उपयुक्त ठरतं. तर सगळ्यात पहिलं आपण चालू करूया. तर फीज जी आहे ना तर ती प्रत्येक कोर्सची फीज 1000 रुपीजच आहे. तर कोर्सची फी अगदी कमीत कमी कशी ठेवायची तर याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. कारण माझ्या अकॅडमीचा एकच उद्देश आहे की कमी फीजमध्ये क्वालिटी सर्व्हिस किंवा क्वालिटी कोर्सेस, क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते तुमच्यासोबत पोहोचायला हवं. कारण कुठेतरी एज्युकेशन सिस्टीम जी आहे तर ती थोडीशी चेंज करावी, प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त लोकांना द्यावं आणि त्यातून काहीतरी आउटपुट जनरेट व्हावा. तर हीच माझी इच्छा आहे. फक्त याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्ही ग्राफिक्सचा कोर्स केलात ना तर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स करताना 800 रुपीज पे करावे लागतात. यूट्यूब मास्टर क्लास करताना 800 पे करावे लागतात. स्पोकन इंग्लिशसाठी सेम 1000 आहे. पण बेसिक इंग्लिश घेतला तर इथे पण तुम्हाला 800 रुपीज आपण चार्ज करतो. म्हणजे जर तुम्ही एक कोर्स कुठला तरी घेतलात ना तर तुम्हाला तिथून पुढे एकदा तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये जॉईन झालात ना तर तिथून पुढे तुमच्यासाठी जितकं मला करता येतं ना तर तितकं करण्याचा मी प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट तुमचा क्लिअर झालेला आहे की फीज सगळ्या कोर्सेसची 1000 नाही आहे.
पर्टिक्युलरली एका कोर्सची फीज 1000 रुपीज आहे. कुठला पण तुम्ही घेऊ शकता. ओके, आता आपण चालू करूयात की इंडिव्हिज्युअल कंटेंट, की प्रत्येक कोर्समध्ये काय कंटेंट आहे आणि हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय अवेलेबल होणार आहेत. तर सगळ्यात पहिला ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स. सध्या तुम्हाला माहिती आहे की सगळे व्यवसाय जे आहेत तर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती आलेले आहेत आणि अशा वेळी त्यांना ॲडव्हर्टिजमेंट लागते, जसं की इंस्टाग्रामची पोस्ट असेल, फेसबुकची पोस्ट असेल, स्टोरी असेल, लोगो असेल, युट्यूबचं थंबनेल असेल, तर भरपूर डिजिटल कंटेंट जो आहे ना तर तो त्यांना लागतो आणि तोच कंटेंट जो आहे ना तर तो आपण ग्राफिक डिझायनिंग थ्रू शिकतो आणि तो आपण त्या कंपनीला जे आहे ते बनवून देतो. फुल 100% वर्क फ्रॉम होम थ्रू काम आहे. डिटेलमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स मी तुम्हाला शिकवते. फोनवरून करू शकताय. कम्प्युटर लॅपटॉपची काही गरज नाही आहे. जरी असेल तर चांगलंच आहे, बट नसेल तर फुल कोर्स फोनवरून करू शकता. तिथून पुढचं काम जे असेल, क्लायंट्सचे प्रोजेक्ट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही फोनवरती हँडल करू शकता. ठीक आहे, 2 महिन्याचं ड्युरेशन आहे. लाईव्ह लेक्चर्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेक्चर संपल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते टीचर तुमचे सॉल्व्ह करतात. फॉर एक्झाम्पल कोणती कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेले नाही तर ते डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले जातं. सोबतच त्याच्यानंतर तुम्ही कधी प्रॅक्टिस वगैरे करताय आणि काही डाऊट्स वगैरे आले तर तिथे सुद्धा तुम्हाला पर्सनल असिस्टन्स जो आहे तो दिला जातोय. कारण म्हणजे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन तुम्ही हा कोर्स कंप्लीट करणं हेच आमचा उद्देश आहे. पॉझिटिव्ह रिझल्ट्स, ठीक आहे, आउटपुट्स जे आहेत ते आम्हाला जनरेट करायचे. त्यामुळे 100% आम्ही क्वालिटी सर्व्हिसकडे लक्ष देतो. त्यामुळे ग्राफिक डिझायनिंगमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत. फ्रीलान्सिंग करू शकताय. जसं मी सुरुवातीला ग्राफिक डिझायनिंग करत होते, माझ्या या करिअरची सगळी सुरुवात आहे तर ती ग्राफिक डिझायनिंग पासून झालेली आहे. तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता किंवा त्यानंतर तुम्ही एजन्सी चालू करू शकताय. जॉब तुम्ही करू शकत नाही फक्त ह्या कोर्सवरती, अजून वेगवेगळे कोर्स करावे लागतात जॉबसाठी. बट फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला मी इतके ऑपॉर्च्युनिटीज देते, इतका तुम्हाला प्रोग्रेस फ्रीलान्सिंगमध्ये करायला मिळतो की नंतर तुम्हाला वाटेल की जॉब करणं आपल्याला कमी अमाऊंट इन्कम जनरेट करून देतं. प्लस फ्रीलान्सिंग जे आहे ते आपल्याला जास्त म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे, फ्लेक्झिबल वर्क आज आपल्या घरातून आपण काम करतोय. सोबतच जितके क्लायंट्सवरती आपण काम करतोय तर तितकं पेमेंट जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे फ्रीलान्सिंग बेस्ट आहे. स्टुडंट्स, हाऊसवाईफ्स, वर्किंग प्रोफेशनल्स यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे ग्राफिक डिझायनिंग. तुम्ही चालू करू शकताय. क्वालिफिकेशन काहीच नाही, फक्त तुम्हाला डिझायनिंगची आवड जी आहे तर ती पाहिजे. ती असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स जो आहे तर तो करू शकताय. ग्राफिक डिझायनिंगचा नवीन बॅच ना 2 एप्रिलला चालू होतोय. त्याचे ॲडमिशन्स चालू झालेले आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय. दुपारी 2 रात्री 8 असे टायमिंग्स आहेत. रेकॉर्डिंग सगळे तुम्हाला दिले जातात. इन केस कधी लेक्चर मिस वगैरे झालं ना तर रोज रेकॉर्डिंग जे आहेत ते तुम्हाला दिले जातात. ठीक आहे, 2 एप्रिलला आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे तर ती विचारण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकताय. व्हॉट्सॲपचा नंबर 8600333201 आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड कोर्स आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे ना तर तो आत्ता 18 मार्चला चालू होतो. या आठवड्यामध्ये चालू होतो. त्यामुळे याचे रजिस्ट्रेशन आता सध्या फास्ट चालू आहेत. तर सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय, आता बघा इतकं टेक्नॉलॉजी ग्रोथ होतीये की सगळ्या गोष्टींना ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती येतात. ॲडव्हर्टिजमेंट पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती येतात आणि हे खूप बेटर राहते, खूप बेनिफिशियल राहते. आता बघा मी माझे क्लास घेते, ठीक आहे, माझ्या क्लासची ॲडव्हर्टिजमेंट मी आता यूट्यूबवरती करते, फेसबुकवरती करते, इन्स्टावरती करते. तर त्याच्यामुळे काय होतंय, बाहेरची जी लोक आहेत, म्हणजे आता मी कोल्हापूरमध्ये राहते बट मी बाहेरच्या लोकांसोबत कनेक्ट करू शकते. मुंबई, पुणे, कोलकाता, दुबईचे आहेत, साऊथ आफ्रिकेचे पण स्टुडंट्स आहेत. तर या सगळ्या लोकांसोबत मी कनेक्ट करू शकते. माझं काम जे आहे तर ते मी पोहोचवू शकते फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या पॉवरमुळे. तर सोशल मीडियाची पॉवर इतकी आहे, कुठलाही तुम्ही जर तुमचे प्रोडक्ट्स असतील, जरी तुमची सर्व्हिस असेल, ठीक आहे, तर 2च व्यवसाय असतात, एक तर प्रोडक्ट बेस असतोय किंवा सर्व्हिस बेस. तर कुठलाही व्यवसाय तुम्ही करताय ना तर सोशल मीडिया तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट देऊ शकते, जास्तीत जास्त बिझनेस देऊ शकते. फक्त हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कशा पद्धतीने वापरायचे तर हे तुम्हाला माहिती नसतंय आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही अडखळताय किंवा तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो लो होतोय. ठीक आहे, याच्यामध्ये ना मी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सॲप आणि मेटा बिझनेस सूट अशी टोटल 5 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कव्हर करते फक्त 1000 फीजमध्ये, ते पण लाईव्ह लेक्चरला. ठीक आहे, फोनवरून कसं करायचं आणि कम्प्युटर लॅपटॉपवरून कसं करायचं सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय जर वाढवायचा असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही माझ्यासारखी अकॅडमी वगैरे रन करताय तर भरपूर मला मेसेजेस आलेले आहेत की मॅथ्सचे क्लासेस घेताय, वैदिक मॅथ्सचे घेताय, अबॅकसचे घेताय, ठीक आहे, वेगवेगळे क्लासेस तुम्ही घेताय, सिंगिंगचे कोणी घेताय. तर हे जे क्लासेस असतील तर ते तुम्हाला ग्रो करायचे असतील तर नक्कीच तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटचा हा जो कोर्स आहे तर तो करू शकता. सोबतच याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याच प्रकारचा व्यवसाय करत नाहीये बट स्टिल तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकलत तर तुम्ही काय करू शकताय, दुसऱ्या व्यवसायांचे अकाउंट हँडल करू शकता. ठीक आहे, त्यांचे फेसबुकचे अकाउंट्स, इंस्टाग्रामचे अकाउंट्स जे असतील ना तर ते हँडल करायचे, रेग्युलरली त्याच्यावरती पोस्टिंग करायचं, त्यानंतर ऍड्स कसे रन करायचे, कारण हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. अकाउंट्स कसे हँडल करायचे, पोस्टिंग कसं करायचं, ऍड्स कसे रन करायचे,
करायचे, अकाउंट ग्रो कसं करायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, तर हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यवसायांना ग्रो करण्यासाठी मदत करू शकताय आणि ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही काम करू शकता. ॲटलिस्ट 10 क्लायंट्सवरती जरी तुम्ही काम केलं ना, तर मी इझिली तुम्हाला सांगते 30 ते 40 हजार इझिली तुम्ही वर्क फ्रॉम होम थ्रू घरातूनच कमवू शकताय. कम्प्युटर लॅपटॉपची काहीच गरज नाही, फक्त आणि फक्त फोनवरती तुम्ही करू शकता. फक्त तुमचं पॅशन पाहिजे आणि काहीतरी करायचं आहे, तर ही अशी तुमची इच्छा पाहिजे. ओके, सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स 18 मार्चला चालू होतोय. आता 3-4 दिवसात चालू होतोय. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर प्लीज रजिस्ट्रेशन करा. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स जे असतील तर ते मी तुम्हाला शेअर करेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून एनरोल करू शकता, कोर्स चालू करू शकता. ओके, याची पण टायमिंग दुपारची आहे 3ची आणि रात्री आहे 8ची. दोन्ही टायमिंग्स आहेत. कुठलीही बॅच तुम्ही घेऊ शकताय. याचे पण लाईव्ह रेकॉर्डिंग्स जे आहेत तर ते तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. त्यानंतर थर्ड आहे यूट्यूब मास्टर क्लास. आता यूट्यूब मास्टर क्लासमध्ये काय आहे, डेडिकेटली जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, तुम्हाला भरपूर मेसेजेस आले आहेत की आम्हाला किड्स चॅनल चालू करायचं आहे, मोटिवेशनल करायचं आहे, तर इथे एज्युकेशनल चॅनल चालू करायचं, तर डेडिकेटली पॅशनेटली किड्स चॅनल चालू करायचं असेल किंवा कुठल्याही फील्डमधलं चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही यूट्यूब मास्टर क्लास घेऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी व्हिडिओ एडिट कसे करायचे, रेकॉर्ड कसे करायचे, थंबनेल कसे बनवायचे, डिस्क्रिप्शन, टायटल कसं ॲड करायचं, AI टूल्स कसे वापरायचे, तर भरपूर कंटेंट जो आहे ना तर तो दिलेला आहे फक्त आणि फक्त डेडिकेटेड यूट्यूबचा. यूट्यूब स्टुडिओ कसा वापरायचा, तुमचे अनालिटिक्स कसे चेक करायचे, ट्रेंडिंग टॉपिक्स कोणते आहेत तर ते कसे चेक करायचे, तर सगळा कंटेंट, मॉनिटायझेशन कसं करायचं तुमचं अकाउंट, ठीक आहे, तुमचं बँक डिटेल्स कसे लिंक करायचे, तर भरपूर डाऊट्स असतात आपल्या मनामध्ये. आणि अजूनपर्यंत काही जणांचे तर असे पण डाऊट्स असतात की खरंच यूट्यूब थ्रू पेमेंट येतंय का, यूट्यूब खरंच पेमेंट देते का. तर इथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते की यूट्यूब खरंच पेमेंट देते का. तर यूट्यूब खरंच पेमेंट देते. प्रत्येक महिन्याला यूट्यूबचं पेमेंट जे आहे तर ते साधारण 22 ते 27 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवरती जमा होते. फक्त इथे गरज आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करण्याचं. कॉन्फिडन्स आहे ना, आता माझे जुना व्हिडिओ आहे जर मी तुम्हाला मला मिळाला ना तर मी इथं शेअर करते. वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. मी क्षितिजा भाट आणि आज आपण बोलणार आहोत खूप एका इंटरेस्टिंग आणि खूप एका महत्त्वाच्या टॉपिकवरती. तर तो टॉपिक म्हणजे तुमचं सलून ग्रो कसा करायचा. तुमचं ब्युटी पार्लर असेल, सलून असेल, स्पा सेंटर असेल तर ते ग्रो कसं करायचं. तर आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत काय आपण करू शकतो आपलं सलून वाढवण्यासाठी. तर ते माझा जुना व्हिडिओ, तर तो व्हिडिओ आणि माझा आत्ताचा व्हिडिओ त्याच्यामधला कॉन्फिडन्स आणि आता मी तेव्हा ना पाठ करायचे, काय बोलायचं ते लिहून घ्यायचे आणि पाठ करून बोलायचे. आणि आता नाही, आता मला फक्त कन्सेप्ट्स असतात की आज काय काय सांगायचं आहे तुमच्यासोबत. तर हे मी कन्सेप्ट क्लिअर केले की मी लगेच फास्ट बोलायला चालू करते. म्हणजे मला असं कधी कधी तर होते की अरे लिमिट वाढते पण मी खूप बोलते असं होतं. तर कॉन्फिडन्स लेवल आहे ना, एक व्हिडिओ बनवा, 2 व्हिडिओ बनवा, 10 व्हिडिओ बनवा. पहिल्या व्हिडिओ मधला आणि 10व्या व्हिडिओ मधला फरक बघा. ठीक आहे, लोकांकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळी मी चॅनल चालू केलं तर त्यावेळी मला सुद्धा भरपूर लोक हसायचे, पण आता तेच लोक आहेत ना तर ते गपचूप झालेत, कारण माझा इतका प्रोग्रेस झाला. आपल्या चॅनलचे 60,000 सबस्क्रायबर झालेत. त्यामुळे लोकांना उत्तर देताना तुमच्या सक्सेसमधून द्या, कोणाकडे लक्ष देऊ नका. जर तुमचं काम चांगलं असेल, जर तुमचा निश चांगला असेल तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये उतरू शकताय. कारण युट्यूब चॅनल 0 इन्व्हेस्टमेंट आहे. इथे कुठली इन्व्हेस्टमेंट आहे का, तुम्हाला काय करायचं आहे का, कोणतं क्लास चालू करायचं आहे, कोणते भाडं रेंट द्यायचं आहे, काहीच नाही. इलेक्ट्रिसिटी बिल काहीच नाही आहे. फक्त आणि फक्त तुमचा प्युअर कंटेंट जेन्युइन असला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही तो सादर केला पाहिजे इतरांसमोर, तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये ग्रो करू शकता. तर इथे यूट्यूब मास्टर क्लास हा जो आहे तर तो 1 मंथचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग्स दिले जातात. प्रत्येक कोर्सचे लेक्चर वाईज रेकॉर्डिंग्स असतात आणि आठवड्यातून एक आहे तर तो लाईव्ह लेक्चर असतोय. तर त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर ते एक्सप्लेन करत असते. कशा पद्धतीने आपण युट्यूब ग्रो करायचं, कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या, तर ते सगळं जे आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते. याची पण फीज 1000 आहे. युट्यूबसाठी तुम्ही कधीही एनरोल करू शकता, अशी काही डेट नाही आहे. उद्यापासून म्हटलात, आजपासून म्हटलात तरी आजपासून तुम्ही हा जो कोर्स आहे तर तो चालू करू शकता. त्यानंतर आपला 4था कोर्स आहे जो की आहे स्पोकन इंग्लिश. ठीक आहे, तर स्पोकन इंग्लिशमध्ये काय, आता बघा आपण कुठेही जातोय, ठीक आहे, आपण जगाच्या पाठीवर कुठेही जातोय, आपल्या लहान मुलांच्या शाळेतच धरा किंवा आपल्या ऑफिसमध्ये धरा किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी सध्या इंग्लिश भाषेचा जो प्रयोग आहे ना तो जास्तीत जास्त केला जातोय. आणि ज्यावेळी आपल्याला इंग्लिश येत नाही, समोरची व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलते आणि आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही ना, तर त्यावेळी आपल्याला कुठेतरी आपला कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो लो झाल्यासारखं वाटतं. मराठी आपली बोली भाषा आहे, आपण रेग्युलरली मराठीच बोलतो, तर त्यामुळे मराठी कशी आपली फ्लुएंट असते. तर त्याच पद्धतीने इंग्लिशचे काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, जर ते आत्मसात
आत्मसात केले, ग्रामरचा पार्ट आहे तर तो आपण व्यवस्थित शिकला, तर नक्कीच तुम्ही इंग्लिश सुद्धा अगदी फ्लुएंटली जे आहे ते बोलू शकता. तर याच्यासाठी या उद्देशाने आपण स्पोकन इंग्लिशचा जो क्लास आहे तर तो चालू केलेला आहे, स्पेशली आपल्या सबस्क्रायबरसाठी, आपल्या ऑडियन्ससाठी. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक थ्रू ग्रामर आणि पहिल्या दिवसापासून इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स, म्हणजे तुम्हाला स्वतःला बोलायला दिलं जातं, जे की खूप महत्त्वाचं असते. मी फक्त शिकवणं, ठीक आहे, माझ्या टीमने फक्त शिकवणं हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही किती बोलताय, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, तर हे मॅटर करते. तर आपल्या क्लासमध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून जे आहे तर ते बोलायला दिलं जातं. तुमचे डाऊट्स काय असतील तर ते सॉल्व्ह केले जातात. फक्त तुमचे व्हिडिओज ऑफ असतात, तुमचे माईक्स ऑन असतात, म्हणजे तुम्ही काय बोलताय ते मला ऐकू येतं, पूर्ण आपल्या बॅचला ऐकू येतं. त्यामुळे मॅटर करते ना तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, तुम्ही किती बोलताय. आणि इथे तुम्हाला कोणीही जज करत नाही, कारण इथे जे स्टुडंट्स आलेले असतात तर ते सगळे फक्त आणि फक्त शिकायलाच आलेले असतात. त्यामुळे इथे हा दीड महिना जो आहे तो आपण फुल फोकस करतोय तुमच्या स्किल्स डेव्हलपमेंटवरती, कशा पद्धतीने तुम्ही काम करू शकताय त्याच्यावरती, आणि तुमचं इंग्लिश कशा प्रकारे सुधरू शकताय. तर प्रॅक्टिकल मेथड्स ज्या आहेत, काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. लाईव्ह कॉन्व्हर्सेशन जसे की ऑफिसचे असतील, घरातले असतील, जिम मधले असतील, तर हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण तिथे घेतो आणि तुम्हाला इंटरॅक्ट जे आहे तर ते करायला लावतो. ओके, तर हा आहे तुमचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स. तो आहे 1.5 महिन्याचा. त्याची नवीन बॅच जी आहे तर ती अजूनपर्यंत अनाऊन्स नाही झालेली, आता जस्ट एक बॅच चालू झालेली आहे. न्यू बॅच अनाऊन्स झाली की मी तिथे तुम्हाला डेट जी आहे तर ती इन्फॉर्म करेन. जर तुम्हाला स्पोकनचे रजिस्ट्रेशन करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन बॅच कधी अनाऊन्स होईल तर त्याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला मी देईन. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे आपला बेसिक इंग्लिश. तर बेसिक इंग्लिशमध्ये काय, ज्या लोकांना लिहिता वाचता काहीच येत नाही, शिक्षण कमी झालेलं असतं, लिहिता वाचता येत नाही, त्यावेळी वेळ निघून गेली असं त्यांना वाटत असते. पण आता तसं नाही, आता सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ऍक्सेसिबल आहेत. त्यामुळे आता कुठलीही वेळ निघून गेलेली नाही. आता खरं तर राईट वेळ आहे, प्रत्येक गोष्टी ज्या त्या शिकायच्या आहेत तुम्हाला. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक इंग्लिश म्हणजे रीडिंग, रायटिंग हे जर कळत नसेल, शब्द कळत नसतील, त्याचा अर्थ कळत नसेल, तर तुम्ही बेसिक पासून चालू करू शकता. याच्यामध्ये अगदी फोनिक्स असतील, 2 लेटर 3 लेटर्स, भरपूर वेगवेगळा प्रकार आहे. सोबतच अजून एक महत्वाची गोष्ट अनाउन्समेंट मला करायची आहे. स्पोकन इंग्लिशची आपण न्यू बॅच चालू करतोय, ठीक आहे. एप्रिलमध्ये नवीन बॅच चालू होतीये फॉर किड्स, ठीक आहे, फॉर किड्स, ठीक आहे. शाळेकरी मुलांच्यासाठी स्पेशली ही बॅच चालू होते. मोठे माणसं पण एनरोल करू शकतात, ठीक आहे. शाळेच्या मुलांसाठी चालू होते, का तर त्यांना सुट्ट्या चालू होतात ना, त्याच्यासाठी. तर स्पेशल किड्स बॅच आहे. याच्यामध्ये फुल ग्रामर पासून, म्हणजे अगदी बेसिक ग्रामर पासून ऍडव्हान्स पर्यंत स्पोकन इंग्लिश, ठीक आहे. म्हणजे बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्हीचा पार्ट याच्यामध्ये आपण कंबाईन केलेला आहे. आणि हा कोर्स चालू होणार आहे स्पोकन इंग्लिश फॉर किड्स. आणि याचे सुद्धा डिटेल्स जे आहेत ते लवकरात लवकर मी तुम्हाला या आपल्या चॅनलवरती देणार आहे. तर नक्कीच तुम्ही याची पण इन्क्वायरी करू शकता. याच्यामध्ये लहान मुलांसाठी अगदी रीडिंग ऍक्टिव्हिटी असेल आणि इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आहेत, बरं का. म्हणजे तुमच्या मुलाला स्वतःला बोलायला दिलं जाते, किंवा स्वतःला तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्हाला बोलायला दिलं. इथे काही एज मॅटर करत नाही. फॉर किड्स का केलं मी, कारण हा एप्रिलची बॅच आहे, शाळेला सगळ्या सुट्ट्या पडतात तर त्याच्यासाठी, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा बोलायला दिलं जाते. तुमचे काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर ह्या सगळ्या सॉल्व्ह केल्या जातात. तर रीडिंग ऍक्टिव्हिटी तुमच्याकडून करून घेतली जाते. त्यामुळे भरपूर तुमच्या गोष्टी असतील, तर कन्सेप्ट असतील तर त्या कव्हर होतात. कारण इंग्लिश जो आहे ना तर तो बेस आहे. जरी तुमची मुलं मराठी मीडियमला आहेत किंवा इंग्लिश मीडियमला आहेत, मॅटर करत नाही. मॅटर करते की त्यांना इंग्लिश किती समजतंय, इंग्लिश किती लिहू शकतात, इंग्लिश किती बोलू शकतात, हे मॅटर करते. आणि ते महत्वाचं आहे. जरी तुमची मुलं मराठी मीडियमला असलेत आणि जर त्यांना इंग्लिश व्यवस्थित लिहिता वाचता आणि बोलता येत असेल तर काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण इथून पुढचं शिक्षण जे आहे ना तर ते सगळं इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. आणि त्यामुळे मुलांना काय होतंय, इंग्लिशची जास्त ओळख नसते आणि त्यामुळं नंतर त्यावेळी ते पुढे जातात तर त्यावेळी त्यांना थोडंसं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं होते. तर तसं तुमच्या मुलासोबत होऊ द्यायचं नसेल तर नक्कीच तुम्ही स्पोकन इंग्लिश फॉर किड्स घेऊ शकता. याची पण फीज आहे तर ती 1000 रुपीज आहे. तर नक्कीच तुम्ही हा जो कोर्स आहे तर त्याची सुद्धा चौकशी आहे किंवा रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करू शकताय. मी माझा व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावरती इन्क्वायरी जी आहे ती तुम्ही करू शकताय. आता प्रश्न राहिला की तुम्हाला स्वतःला एक अकॅडमी चालू करायची आहे. तर भरपूर असे तुमचे कमेंट्स आले होते की कोणी अबॅकसचे क्लासेस घेतंय, कोणी सिंगिंग घेतंय, कोणी मॅथ्सचे क्लासेस घेतंय, ठीक आहे. तर या सगळ्या क्लासेसला सोबतच अजून ज्वेलरी मेकिंगचे काही क्लासेस आहेत त्यांची मला इन्क्वायरी आली होती. तर असे तुमचे जर तुम्ही काही वेगवेगळे क्लासेस घेता आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमचे क्लासेस जे असतील तर ते ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणले पाहिजे, आणि जर तुम्हाला ऑफलाईन एक 5-10 मुलं मिळत आहेत तर ऑनलाईन जर तुम्ही बघायला गेलं तिथेच तुम्हाला 60-70-80 त्याच्याही पेक्षा जास्त मुलं जी आहेत ती मिळू शकतात. फक्त राईट मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. तर सगळ्यात पहिला
सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील तर ते स्ट्रॉंग करा. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम. कारण आता बघा मी तुमच्या समोर माझे कोर्सेस सांगते, ठीक आहे, मी हे जे कोर्सेस घेते हे मी सांगते, पण तुम्ही माझे कोर्सेस, माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ चेक करताय, माझं बॅकग्राऊंड चेक करताय, माझं नॉलेज चेक करताय आणि मग तुम्ही माझ्या कोर्सला एनरोल करताय, ठीक आहे. तर मी फक्त आणि फक्त माझ्या कोर्सबद्दलच माहिती सांगायला लागले आणि हा कोर्स घ्या, तो कोर्स घ्या, पण ॲक्च्युअलमध्ये माझ्या कोर्सेसशी रिलेटेड किंवा माझ्या कंटेंटशी रिलेटेड काहीच कंटेंट मी माझ्या व्हिडिओवर चॅनलवरती अपलोड नसेल केला तर कोण माझ्यावरती ट्रस्ट ठेवणार आहे का? नाही. त्यामुळे तुमचा जो काही कंटेंट आहे तर त्याच्याशी रिलेटेड छोटे छोटे रील्स असतील, छोटे व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचे आहेत. माझ्यासारखे जर तुम्ही फेस व्हिडिओज बनवू शकत असाल तर नक्कीच तुम्ही ऑडियन्स सोबत चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकताय, ट्रस्ट डेव्हलप होतोय. त्यामुळे असे व्हिडिओज बनवू शकत असाल तर तरी खूप छान, बेटर आहे. तुमचं ब्रँड जे आहे ते तयार होतं, तुमच्यावरती लोक ट्रस्ट करणे, तुमच्या कोर्सला जॉईन करतात. त्यामुळे आत्तापासून तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते स्ट्रॉंग करायला चालू करा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे एक तुम्ही पेड ॲडव्हर्टिजमेंट पण करू शकता, जसं की डिजिटल मार्केटिंग असेल, ऑर्गॅनिकली ग्रोथसाठी. सोबतच तुम्हाला काय करायचे, क्लास कसे घ्यायचे. आता क्लास घेण्यासाठी फ्री प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल मीटवरती तुम्ही फ्री क्लासेस जे असतील तर ते घेऊ शकता. कशा प्रकारे क्लासेस घ्यायची तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेली आहे गुगल मीटची, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. अगदी बेसिक पासून आहे, फोनवरून पण चालू करू शकताय आणि कम्प्युटर लॅपटॉप असेल तर उत्तम आहे गुगल मीटसाठी ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी. मोस्टली जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल ना तर बेटर आहे, पण नसेलच ना तर तुम्ही फोनवरून सुद्धा हा क्लासेस घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कशा प्रकारे क्लासेस घ्यायचे तर ते डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहिला मार्केटिंग, ठीक आहे. आता मला अजून काही जणांचे मेसेजेस आलेले आहेत की त्यांचे वेगवेगळे बिझनेसेस आहेत आणि त्याचं त्यांना मार्केटिंग करायचं आहे, त्यांचे इन्शुरन्सचे ॲडवायझर्स वाढवायचे आहेत, त्यांचे एजंट्स वाढवायचे आहेत, तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटिंग करायचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की आपण तुमचा कुठलाही रिस्पेक्टिव्ह बिझनेस असू दे तर त्याच्यासाठी ऑनलाईन मार्केटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आणि थोडा लेंदी असतात माझे व्हिडिओज, आय नो 20-25 मिनिटाचे कधी कधी होतात, पण मी तुम्हाला गॅरंटी देते की प्रत्येक एका मिनिटामध्ये याच्यामधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं. मी पर्पजली नाही बनवत एवढे मोठे व्हिडिओज, पण मी ज्यावेळी बोलायला लागते तर इतकं जे काही माझ्याकडे नॉलेज आहे तर ते सगळं तुम्हाला मिळावं आणि मी जसं काम चालू केलेलं आहे सेम तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं रिस्पेक्टिव्ह काम जे आहे ते चालू करावं. तर अशीच माझी फक्त इच्छा असते. तर आय होप या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं तर ते डिटेलमध्ये बघूया. तर कोर्सेसचं रजिस्ट्रेशन चालू आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स खूप बेटर आहे, त्यामुळे जर तुम्ही फ्री असाल आता तर हा जो कोर्स आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा तर तो नक्की करा. 5 प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामुळे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे काहीतरी नवीन शिकण्याची. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही एनरोल करू शकत असाल तर एनरोल करा. तर मी माझा नंबर देते व्हॉट्सॲपचा, कॉल करू शकताय, व्हॉट्सॲप करू शकताय. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. 60,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. लवकरच आपण 1,00,000 सबस्क्रायबर्सकडे जाणार आहोत आणि माझी जी इच्छा होती सिल्वर बटनची तर ते लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने लवकरच पूर्ण होईल असं मला तर वाटतंय. आता तुम्ही ज्या प्रकारे प्रेम करताय, ज्या प्रकारे सपोर्ट करताय त्याच्यावरून. तर माझे काही जुने व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला चेकआउट करायचे असतील तर नक्कीच चेकआउट करू शकता. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.